बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. इफ ए अँड बी आर द ऑब्ट्यूज अँगल sin A equals to 5/13 and cos B equals to -4/5. इथं डबल इक्वल टू साईन झालंय. ठीक आहे, एक मिनिट अगोदर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे, फाइंड द क्वाड्रंट ऑफ tan A प्लस बी. ॲक्च्युली इथं क्वाड्रंट ऑफ नाही, फक्त फाइंड tan A प्लस बी आहे. ठीक आहे, तर मग इथं पण मिटवा लागेल ते. ही प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, तर बघा आता सोल्युशन. मध्ये बघा आता आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सोल्युशन मध्ये काय विचारलंय, इफ ए अँड बी आर द ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल आहे ए अँड बी ऑब्ट्यूज अँगल म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री. बघा ए अँड बी आर ऑब्ट्यूज अँगल म्हणजेच ग्रेटर दॅन 90 डिग्री. मग ए अँड बी आर इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते, सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यावर काय होतं की दोघं पण म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं फक्त तिथं साईन पॉझिटिव्ह राहतो, कॉस निगेटिव्ह राहतो. बघा इथं कॉस बी निगेटिव्ह दिलेलं म्हणजे याचा अर्थ ते दिलेलं गिवन बरोबर आहे. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टॅन ए प्लस बी. मग आता बघा टॅन ए प्लस बी इक्वल्स टू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग टॅन ए प्लस बीचं काय आहे की टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा याचं एक्सपान्शन आहे. ठीक आहे, आता आपल्याला टॅन ए काढावं लागेल, टॅन बी काढावं लागेल, नंतर आपल्याला या फॉर्म्युलेत ते पुट करावं लागतं. मग सगळ्यात पहिले आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, तर साईन ए दिलेलं आहे. ठीक आहे, साईन ए इक्वल्स टू 5/13 दिलेलं आहे. आणि दुसरा कोणता दिलेला आहे, कॉस बी इक्वल्स टू -4/5 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करू, पहिले साईन ए वरून कॉस बी फाइंड आउट करू आणि साईन ए वरून कॉस ए फाइंड आउट करू. नंतर कॉस ए आणि साईन ए वरून टॅन ए फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, मग आता आपण इथं वी नो दॅट आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 राहतं. ठीक आहे, मग आता या आयडेंटिटीमध्ये आपण काय करू, थिटाच्या जागेवरती ए पुट करू. मग साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. ठीक आहे, थिटाच्या जागेवरती आपण काय पुट केलं, ए पुट केला. मग आता इथं आपल्याला साइन ए माहिती, मग साइन एची व्हॅल्यू पुट करा. साइन एची व्हॅल्यू किती आहे, 5/13 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. ठीक आहे, आता ही काय इकडच्या बाजूला जायची ही टर्म, इकडं प्लस इकडे गेलं काय होईल, मायनस होईल. आणि इकडे काय राहील, कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस, आता 5चा वर्ग करून घ्या किंवा ते तसंच ठेवा, नंतर वर्ग करू आपण. ठीक आहे, 5/13 स्क्वेअर. तर इथं येणार आहे कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस 5चा वर्ग आहे 25 आपण 13चा वर्ग आहे 169. ठीक आहे,
169. मग इथं काय होणार, कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू, आता हा 169 जर मायनस केला आपण, आता इथं एकदा अंडर रूट घ्या. आता कॉस स्क्वेअर ए, आपल्याला कॉस ए जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर इकडचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, इकडच्या बाजूला फक्त कॉस ए राहणार आणि इकडच्या बाजूला अंडर रूट ऑफ 1 मायनस 25 अपॉन 169. मग इथे येणार आहे इथं काय होईल, कॉस ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, आता 169 इकडे 1ला मल्टिप्लाय करा कारण डिनॉमिनेटर सेम करायचा, 169 मायनस 25 अपॉन 169. ठीक आहे. मग कॉस ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, इथे येणार आहे 144. ठीक आहे, 25 मायनस झाल्यावरती त्याच्यानंतर येईल 169. आता याचा जर स्क्वेअर रूट काढला आपण तर आपल्याला ते, आता 144 परफेक्ट स्क्वेअर आहे, त्याच्यानंतरनं 169 पण परफेक्ट स्क्वेअर आहे, पण स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना प्लस मायनस होईल ते, मग 12 अपॉन 13. मग बघा ए जो आहे हा काय आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे. मग इथं लिहा अँगल ए इज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा राहतो, निगेटिव्ह राहतो. मग हेन्स कॉस ए इक्वल्स टू मायनस 12 अपॉन 13. ठीक आहे, आपल्याला कॉस ए ची व्हॅल्यू भेटली. मग आता कॉस ए ची व्हॅल्यू भेटली काय करायचं, टॅन ए फाइंड आउट करायचं. मग बघा टॅन ए ची व्हॅल्यू, म्हणून हेन्स टॅन ए इक्वल्स टू, आता टॅन ए इक्वल्स टू काय आहे, साइन ए अपॉन कॉस ए. ठीक आहे. मग आता इथे येणार टॅन ए इक्वल्स टू साइन ए काय आपल्याकडं दिलेला होता 5/13. ठीक आहे, आपण कॉस ए काय आहे मायनस 12 अपॉन 13. आता बघा दोघांचा पण डिनॉमिनेटर काय आहे 13 तो काय होणार, कॅन्सल होणार. मग इथे येणार आहे 5/12 आणि 12ला मायनस साईन असल्यामुळे आपण वरती मायनस साईन देऊ. ठीक आहे. मग टॅन ए म्हणजे टॅन ए किती आला, -5/12 आला. किती आला, -5/12. आणि इथं हा दोघांचा डिनॉमिनेटर सेम होता, हा कट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता टॅन ए भेटला. आता काय फाइंड आउट करायचा, टॅन बी. मग आता टॅन बी फाइंड आउट करायसाठी पुढच्या पेजवरती आपण पुन्हा वी नो दॅट आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. ठीक आहे. मग आता इथं काय करायचं, थिटाच्या रिप्लेसमेंटमध्ये बी करायचं. मग थिटाच्या रिप्लेसमेंटमध्ये जर बी केला, साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू काय 1. मग आता इथं बघा आपल्याला काय गिवन आहे, तर गिवन आपल्याला दिलेलं आहे कॉस बी दिलेलं आहे. ठीक आहे, -5/4. मग बघा इथं लिहायचं कॉस बी इक्वल्स टू -4/5. ठीक आहे, -4/5. एकदा चेक करून घ्या, -4/5. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये हे पुट करा. ठीक आहे. मग इथं काय साइन स्क्वेअर बी इक्वल्स टू, आता हा इकडे मायनस इकडे गेले प्लस होईल, मायनस कॉस स्क्वेअर बी. ठीक आहे. मग जर आता आपल्याला साइन बी पाहिजे असेल तर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल साइन बी साठी काय आहे, इकडच्या बाजूला स्क्वेअर रूट येणार आणि इकडे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. ठीक आहे, अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. आता कॉस स्क्वेअर बी ची व्हॅल्यू पुट करा, -4/5 आणि त्याचा स्क्वेअर होणार. मग बघा आता इथं अंडर रूट ऑफ
1 मायनस, आता -4चा स्क्वेअर काय येणार आहे 16 आणि 5चा वर्ग येणार आहे 25. ठीक आहे, मग इथे येणार √25 मायनस 16 अपॉन 25. ठीक आहे, मग आता इथे येणार आहे इथं किती येणार 9 अपॉन 25. मग इकडे काय आहे साईन बी. मग बघा आता इथं हा जो अँगल आहे, हा अँगल जो दिलेला आहे आपल्याला तो कोणता अँगल आहे साईन बी अँगल विचारलेला आहे. ठीक आहे, आता सेकंड बी काय आहे ऑब्ट्यूस अँगल आहे. ठीक आहे, इथं लिहितो मी अँगल बी इज इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये मग साईन बी काय राहतं, साईन बी काय राहतं बघा. आता एकदा इथं इक्वल्स टू, आता अंडर बाहेर घेऊ. ठीक आहे, अंडर बाहेर घेतल्यावर 9चा स्क्वेअर रूट काय येणार आहे 3, आता प्लस मायनस येणार. ठीक आहे, आपण 5चा स्क्वेअर रूट येणार आहे 5, 25चा 5. ठीक आहे, प्लस मायनस आलं. आता याच्यामध्ये प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं, आता मायनस घ्यायचं की प्लस घ्यायचं. अँगल बी काय आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह राहतो म्हणून याला पॉझिटिव्ह साईन येणार 3/5. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला साईन बी इक्वल्स टू 3/5 भेटलं. ठीक आहे, मग आता आपण याच्यावरून टॅन बी फाइंड आउट करू शकतो. मग टॅन बी काय आहे, टॅन बी इक्वल्स टू साईन बी अपॉन कॉस बी. आता साईन बीची व्हॅल्यू किती आली 3/5 अपॉन कॉस बीची व्हॅल्यू काय आली दिलेली होती -5/5. दोघांचं पण डिनॉमिनेटर कसं आहे सेम आहे, मग सेम डिनॉमिनेटर काय होणार कॅन्सल होणार आणि रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिली 3/-4 म्हणजेच -3/4. ठीक आहे, म्हणजेच टॅन बी. मग टॅन बी इक्वल्स टू आपल्याला काय भेटलं, टॅन बी इक्वल्स टू -3/5. मग टॅन बी काय भेटलं आपल्याला -3/5 भेटलं. मग आता काय करायचं आपल्याला काढायचं टॅन ए प्लस बी. मग टॅन ए प्लस बीचं फॉर्म्युला लिहिलं का आपण स्टार्टिंगला, मग टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस बी इक्वल्स टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. ठीक आहे, मग आता टॅन ए काय आहे, तर टॅन ए आपण मागच्या पेजवरती फाइंड आउट केला होता बघा, टॅन ए -5/13. ठीक आहे, मग वाटलं तिथे एकदा सगळ्या व्हॅल्यू लिहून घ्या, परत कन्फ्युजन नको व्हायला. मग बघा इथं लिहितो मी टॅन ए इक्वल्स टू -5 अपॉन 13 आणि टॅन बी इक्वल्स टू किती आहे -3/5. ठीक आहे, मग आता ह्या व्हॅल्यू पुट करा. मग या व्हॅल्यू जर पुट केल्या आपण तर इथं काय येणार आहे -5/13 प्लस इथं काय येणार -3/5 अपॉन 1 मायनस -5/13 -3/5. ठीक आहे, मग आता काय करायचं वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार, डिनॉमिनेटर सेम नाही. ठीक आहे, न्यूमरेटरला मग इथं करा. मग इथं काय होईल बघा 5 × 5 -25 प्लस 13 × -3 13×3 = 39. ठीक आहे, -39 आलं. त्याच्यानंतर 13×5 = 65 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये इथं बघा इथं मल्टिप्लिकेशन साईन डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार -5 × -3 प्लस होणार. ठीक आहे, आता हा 1 मायनस तसाच
ब्रॅकेटमध्ये येणार मायनस मायनस प्लस होणार. ठीक आहे, 5 तारीख 15 अपॉन 13×5 = 65. मग इथं न्युमरेटरला काय होणार, मायनस मायनस प्लस होईल. मग 39. एक मिनिट, हा जो बी आहे हा बघा, हा -3/4 आलेला आहे. ठीक आहे, -3/4 आहे. मग इथं पण 4 येणार. इथं पण काय येणार, 4. मग इथं पण 4. ठीक आहे, मिस्टेक झाली ती लिहिताना. इथं पण 4 येणार खाली. एक मिनिट, हे सगळं मिटवायला लागलं. ठीक आहे, परत लिहू आपण आता. बघा इथं tan A + B = tan A. tan A काय, -5/13 प्लस -3/4 अपॉन 1 मायनस ब्रॅकेटमध्ये -5/13 इंटू -3/4. ठीक आहे, मग आता इथं काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. -4×5 म्हणजे -20. इथे येणार आहे -20 प्लस 13×5 13×3 = 39. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एक मिनटं, सॉरी, tan A काय आहे, -5/12 आहे. ठीक आहे, ते पण चुकलं आहे बघा. परत एकदा इथं करेक्शन करावं लागेल. ठीक आहे, हे किती आहे, -5/12 आहे. ठीक आहे, बघा इथं -5/12 होतं आणि हे किती आहे, अँड -3/4. ठीक आहे, आता दोघांच्या पण व्हॅल्यू चुकल्या होत्या, त्याच्यामुळे परत लिहितोय. आता इथे येणार आहे -5/12 प्लस -3/4. ठीक आहे, अपॉन 1 मायनस -5/12 आणि इथे येणार आहे -3/4. ठीक आहे, मग वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. 4×5 = 20 प्लस 12×3 = 36 अपॉन 12×4 = 48. ठीक आहे, अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय येणार, 1 मायनस. आता बघा 4 इंटू मायनस, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही होणार, इथं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होईल, कारण यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. -5 इंटू -3 प्लस मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 15. त्याच्यानंतर ना 12×4 = 48. ठीक आहे, मग आता न्युमरेटरमध्ये काय आहे, -56 अपॉन 48 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय होईल, 48 मायनस 15 अपॉन 48. ठीक आहे, आता हा 48 कॅन्सल होणार. मग इथे येणार -56 अपॉन 48 मायनस 15. 48 मायनस जर 15 केलं तर 33 होतं. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की tan A + B = -56 अपॉन 33. ठीक आहे, बघा इथं आपण पहिले आयडेंटिटीवरून काय केलं, cos A फाइंड आउट केला. cos A फाइंड आउट केल्यानंतर ना त्याच्यावरून tan A काढला. tan A आला -5/12 आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथं परत आयडेंटिटीवरून cos B दिलेला होता, sin B काढला 3/15. नंतर ना tan B आला -3/4 आणि परत tan A + B च्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. पुट केल्यानंतर आपल्याला tan A + B आला -56/33. ठीक आहे,